जय श्रीराम. सर्व वेद न्यूजच्या दर्शकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्याला आनंदाची, सुखा समाधानाची, उत्तुंग अशा यशाची जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना. दर्शक हो, आपण धनत्रयोदशी या दिवसाचं महत्व जाणून घेणार आहोत. काय आहे नेमकी धनत्रयोदशी? या दिवशी कुठल्या देवाचं पूजन केलं जातं, कुठल्या देवाची आराधना केली जाते, कुठल्या प्रकारचं पूजन केल्याने, कुठल्या प्रकारचं व्रतवैकल्य केल्याने, आजच्या दिवसाचं महान पुण्यकारक असं व्रत केल्याने आपल्याला आयुष्यामध्ये आरोग्य, धन, धान्य, समृद्धी विपुल प्रमाणात प्राप्त होते. या दिवसाचं विशेष महत्व आहे. या दिवसाच्या पाठीमागे अनेक प्रकारच्या धार्मिक आख्यायिका सुद्धा सांगितल्या जातात. तत्पूर्वी धनत्रयोदशी या दिवसाचं विशेष महत्व काय आहे हे आपण जाणून घेऊया. धनत्रयोदशी हा दिवस अतिशय श्रेष्ठ मानला गेलेला आहे. आपल्या कलियुगामध्ये असलेले डॉक्टर्स, वैद्य यांच्याकरता आजचा जो दिवस आहे तो विशेष पुण्यकारक सांगितलेला आहे, विशेष आनंददायी सांगितलेला आहे. समुद्र मंथनातनं जे 14 रत्न निघाली, त्या रत्नांमध्ये आणखी एक निघालेलं रत्न ते म्हणजे धन्वंतरी देवता. या समुद्र मंथनातनं धन्वंतरीचा जन्म झाला. समुद्र मंथनातनं जेव्हा धन्वंतरी देवता वर आली त्यावेळेस तिच्या हातामध्ये अमृत कुंभ होता. या अमृत कुंभाचं प्राशन करून देवतांनी अमृत प्राशन करून अमरत्व मिळवलं. देवतांवरती होणारे त्रास याचा उपचार करण्याकरता धन्वंतरी या देवतेची नियुक्ती केली गेली. धन्वंतरी हे देवांचे वैद्य सांगितले गेलेले आहेत. त्या धन्वंतरी देवाचा आजचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी सगळे वैद्य, डॉक्टर्स आपापल्या सगळ्या कामामध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, ज्या साहित्य आहे याचे पूजन करत असतात. धन्वंतरी देवाचं पूजन करत असतात. आपण रोग्याला बरं होण्याकरता ज्या वेगवेगळ्या वनस्पती, औषधी, काढा देत असतो, या सगळ्यांचं पूजन करून त्या रोग्याला लवकरात लवकर चांगला आराम मिळावा, त्याला चांगलं असं आरोग्य प्राप्त व्हावं याकरता धन्वंतरी देवतेची प्रार्थना करत असतात. त्या धन्वंतरी देवतेचा शुभ असा आशीर्वाद त्या औषधांवरती होत असतो, त्या वनस्पतींवरती होत असतो. त्या वनस्पतींचं सेवन केल्याने, त्या औषधाचं सेवन केल्याने रोग्याला आराम मिळत असतो. धन्वंतरी देवता ही आरोग्याला वर्धनकारक अशी देवता सांगितलेली आहे. धन्वंतरी देवतेच्या पूजनाने माणसाचं आयुष्य, आरोग्य समृद्ध बनत असतं. धन्वंतरी देवताची विशेष ही महती सांगितली गेलेली आहे. त्याचप्रमाणे धन्वंतरी ही देवता सगळ्या देवतांचा वैद्य सांगितलेला आहे. ह्या देवतेने सर्व देवांच्या आयुष्याचं, आरोग्याची निगा ठेवणे, त्यांची काळजी घेणे हे काम धन्वंतरी देवाकडे दिलं गेलेलं असल्या कारणाने या दिवसाला विशेष असं महत्व सांगितलेलं आहे. वैद्य लोक या दिवशी होम हवनादी कर्म करत असतात. धन्वंतरी या देवतेला उद्देशून हवन केलं जातं. धन्वंतरी देवतेला उद्देशून त्यांचं अभिषेक पूजन करून त्यांच्याकडनं सर्व प्राणीमात्रांवरती विशेष कृपा करून सगळ्यांचं आयुष्य चांगलं राहावं याकरता प्रार्थना केली जात असते. तो दिवस म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशी या दिवसापाठीमागे आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. धनत्रयोदशी या दिवशी पूर्वीच्या काळी प्रचलित अशी आख्यायिका आहे की हेमा नावाचा जो राजा होता, त्या राजाला अनेक वर्ष पुत्ररत्न प्राप्ती होत नव्हती. त्यामुळे तो अतिशय चिंतित आणि अतिशय कष्टित होता. बरेच वर्ष झाले, बरेच दिवस लुटून गेले, आपल्याला पुत्ररत्न प्राप्ती होत नाहीये. या विवंचनेत असताना भगवंताच्या कृपेने त्याला पुत्ररत्न प्राप्ती झाली. पण त्याचं दुर्भाग्य हे की ती पुत्ररत्न प्राप्ती झाली तो पुत्र जो होता तो पुत्र अल्पायुष निघाला. वय वर्ष 16 नंतर त्याचा मृत्यू होणार आहे हे त्याला जेव्हा कळालं तेव्हा राजा आणखी दुःखी झाला की आपल्याला अनेक वर्षांनंतर पुत्राची प्राप्ती झालेली आहे, पण जो देवतांनी आपल्याला पुत्र दिला आहे, ज्या कर्मधर्म संयोगाने आपल्याला जो पुत्र प्राप्त झालेला आहे तो अल्पायुषी आहे, काही कालांतराने तो मृत्युमुखी पावणार आहे. ह्या चिंतेत असताना राजाने असा विचार केला की ह्या मुलाला सगळ्या सर्वतोपरी सुखांचा लाभ झाला पाहिजे, त्याला सगळ्या प्रकारचे सुख उपभोगता आले पाहिजे, त्याला संपूर्ण सुख देण्याचा प्रयत्न तो वारंवार करू लागला. जेव्हा मुलगा यौवनात आला त्यावेळेस त्याचा विवाह व्हावा, विवाह झाल्यानंतर त्याने विवाहाचीही सुख उपभोगावी याकरता म्हणून एका राजकन्येशी त्याचा थाटामाटात विवाह लावला गेला. विवाह लावल्यानंतर कालांतराने राजकन्येला जेव्हा कळालं की आपला जो पती आहे, जो राजकुमार आहे तो अल्पायुषी आहे आणि त्याचा काही दिवसानंतर मृत्यू होणार आहे, तर त्याचा मृत्यू होऊ नये याकरता आपण कशा प्रकारे त्याचं जीवन वाचवू शकतो याकरता म्हणून त्या राजकन्येने त्या राजकुमाराला आपल्या महलामध्ये, आपल्या दरबारामध्ये झोपून ठेवलं. झोपवल्यानंतर
त्याची सर्वतोपरी काळजी घेऊ लागली. त्याच्या त्या दरबारामध्ये येणाऱ्या प्रत्येक मार्गामध्ये असंख्य प्रकारच्या सुवर्ण मुद्रा ठेवल्या गेल्या, सगळ्या प्रकारचे माणिक रत्न ठेवले गेले. ह्या माणिक रत्न, असंख्य प्रकारच्या सुवर्ण मुद्रा, रजत मुद्रा अशा ठेवल्या गेल्या आणि या सगळ्या दिशेला, ज्या ज्या दिशेने त्या राजमहलामध्ये प्रवेश करता येईल त्या त्या दिशेला, त्या त्या जागेला, त्या त्या द्वारावरती विपुल प्रमाणात धनधान्य समृद्धी ओतून ठेवली आणि आजूबाजूला प्रचंड प्रमाणात मोठमोठे दीप लावले गेले. या दिव्यांच्या प्रकाशाने त्या सुवर्णावरती पडल्यानंतर त्या सुवर्णातनं जे निघणारे तेजोवलय होते, या तेजोवलयामुळे समोर रस्ता कोणालाही दिसत नव्हता. इतक्या विपुल प्रमाणात तेजोवलय त्या राज दरबारामध्ये, त्या राजगृहामध्ये निर्माण झालेले होते. आणि ज्या वेळेस त्या मुलाचं आयुष्य संपलेलं आहे आणि त्या मुलाचे प्राण हरण करायचे आहे, ही वेळ जवळ आली, त्यावेळेस यमदेवता जी होती ती यमदेवता यमधर्मानुसार त्या मुलाचे प्राण हरण करण्याकरता, त्या राजकुमाराचे प्राण हरण करण्याकरता जेव्हा त्या राजमहलामध्ये सर्परूपामध्ये प्रवेश करू लागले, तेव्हा सर्परूपाने जेव्हा यमदेवतेने त्या राजमहलात प्रवेश केला, त्यावेळेस त्या राजमहलात असलेल्या सुवर्ण, रजत, नाना प्रकारच्या अनेक रत्नांवरती त्या दिव्यांचा जो प्रकाश पडला होता, त्या प्रकाशातनं जी तेजोवलय, जी तेजोप्रभा निर्माण झालेली होती, त्या तेजोप्रभामुळे त्यांचे डोळे जे आहेत ते डोळे दिपवले गेले, त्यांना पुढचं काही दिसेनासं झालं. त्यामुळे यमदेवता ही परत आपल्या यमलोकामध्ये निघून गेली आणि त्याचे प्राण हरण करणे राहून गेले. आपल्या पतीचा प्राण तिनं या युक्तीने वाचवला. त्यामुळे त्या दिवसापासून आजपर्यंत धनत्रयोदशी या दिवशी यमाला दीपदान केलं जातं. तर दर्शका हो, यमाला दीपदान करणे म्हणजे काय करणे, तर सूर्यास्तानंतर आपल्या घरात आपण दिवाळीच्या ज्या सगळ्या ठिकाणी पंत्या लावत असतो, तेलाचे दिवे लावत असतो, त्याचप्रमाणे एक दिवा दक्षिण दिशेला मुख करून त्या दिव्याची जी ज्योत आहे त्या ज्योतीचं तोंड दक्षिण दिशेला झालं पाहिजे, अशा पद्धतीने तो दिवा लावावा. आणि त्या दिव्याला नमस्कार करून हा दिवा यमधर्माकरता, यमदेवतेकरता आम्ही दान करत आहोत, यमदेवतेकरता हा दिवा आम्ही लावलेला आहे, अशी त्याची प्रार्थना करून आमच्या घरात राहणाऱ्या सगळ्यांवरती आपली कृपा दृष्टी राहावी, कोणाचाही अपमृत्यू होऊ नये, कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, कोणाचाही अपघाती मृत्यू होऊ नये, सर्वांना चांगलं उत्तम आरोग्य असं आयुष्य मिळावं, अशी यमधर्माची प्रार्थना केली जाते. आणि तो जो दिवा आहे तो दिवा यमधर्माला दान दिला जातो, अशी धनत्रयोदशीची आख्यायिका आहे. त्यामुळे सर्व दर्शकांनी धनत्रयोदशी या दिवशी दक्षिण दिशेला मुख करून एक दिवा लावावा आणि तो दिवा यमधर्माला दान करावा, असं शास्त्र सांगतो.